मगाशी चिंटू म्हणत होता की तुला कुठेतरी ट्रीट देणार आहे. काही ठरलं तुमचं? हो, जाणार आहे ना 5 स्टार हॉटेलमध्ये. मग तुला नाही जायचं का? नाही, जाईन ना. सगळी त्यांचीच तर इच्छा असते आणि त्यांची ट्रीट राहून गेली तर सगळा गुस्सा माझ्यावरच काढतील परत. तुम्ही दोघे इतके क्यूट आहात ना, तितकीच तुमची भांडणं सुद्धा क्यूट आहेत. म्हणजे वरनं भांडणं दिसतात ती, पण आतनं काळजीच असते एकमेकांची. ताई, कॅप्रिशियस म्हणजे काय हो? कप्रिशियस म्हणायचंय का तुला? हो, तेच ते. किती अतरंगी शब्द आहे, बोलताना सुद्धा जिभेला टोचतो. नाही तर राहू दे, मी इंटरनेटवरच बघते. अगं मी सांगते तुला अर्थ, पण तुला कप्रिशियसचा अर्थ कशाला हवाय? मगाशी सरच मला म्हणाले तू किती कॅप्रिशियस आहेस म्हणून. म्हणजे ना मुद्दाम असे अजीबोगरीब शब्द वापरतात माझ्यासमोर. माझं इंग्लिश एवढं पण वाईट नाहीये हो. हे असे शोधून शोधून एक एक शब्द वापरतात, पण नक्की ह्याचा काहीतरी वाईट अर्थ आहे ना हो? हा, आता हिला या शब्दाचा अर्थ सांगितला तर पुन्हा या दोघांमध्ये वाद होते. नाही ग, म्हणजे कप्रिशियसचा अर्थ वाईट नाहीये काही. उलट कप्रिशियस म्हणजे छान, खूप चांगलं. काय कॅप्रिशियस म्हणजे चांगलं? अहो खूप चांगलं. कॉम्प्लिमेंट दिली त्याने तुला. आलीच. सर, तुम्ही खरंच मला एवढं चांगलं म्हणालात? मी 5 स्टार हॉटेलला यायला तयार झाले म्हणून? सर, खरंच तुम्ही पण किती कॅप्रिशियस आहात. मिसिंदर, एक मिनिट. सर, दरवेळी तुम्हीच दरवाजा उघडला पाहिजे असा काही नियम नाहीये. नाही मिसिंदर, ऍक्च्युली आपल्याला कारने नाही जाता येणार. का? आह, हे भगवान, टायर कसं काय पंक्चर झालं? आय डोंट नो. हॅलो लावण्या. हा बोला जी. लावण्या का कुठेस तू? हे अर्णव आणि ईश्वरी ऑलरेडी तयार होऊन घराबाहेर पडतात. तू गाडी घेऊन येणार होतीस ना, आणि आपण ठरवलेल्या लाऊंज मध्ये यांना घेऊन जाणार होतीस. गुजीश किती टेन्शन घेताय? असं काहीही होणार नाहीये. लिसन, मी AR ला ऑलरेडी टेक्स्ट केलाय की मी 10 मिनिटात पोहोचतेच आहे मे बी, म्हणून तो बाहेर येऊन थांबला असेल. हा, अच्छा, केलंयस का मेसेज? ऑफकोर्स जी, केलाय मी. डोंट वरी, सगळं काही आपल्याला हवं एक्झॅक्टली तसंच होणार. ग्रेट. आता अर्णवची स्पेशल ट्रीट